स्वामी समर्थ सगळ्यांना। तर उद्या आहे बघा होळी पौर्णिमा आणि या होळी पौर्णिमे दिवशी आणखीन एक कोणता उपाय करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे। तर होळीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी एक उपाय आहे, तो केल्यानंतर तुमच्याकडे वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही। जर आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील, तसेच कर्जमुक्ती होईल। तर हा उपाय असा आहे की होळीच्या दिवशी सकाळी 10 वाजता पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचे आगमन होते बघा। त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्या व्यक्तीने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं, पिंपळाला पाणी घालावं, त्यानंतर झाडाखाली बसून लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणावा। जर तुम्हाला श्रीसुक्तेचं असेल तर श्रीसुक्त म्हणा, किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणा, किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा। यामुळे हा मंत्र 108 वेळा म्हणायचा बघा, आणि यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल बघा। तर तसेच आणखीन एक उपाय आर्थिक अडचण दूर होण्यासाठी आहे, तो म्हणजे असा की होलिका दहन झाल्यानंतर जे भस्म उरतं, जे भस्म असतं ते लाल कपड्यात बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा। याचसोबत त्या राखीची पुडी बांधा आणि ती पुडी तुमच्या पाकिटात ठेवा। त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल। तसेच घरात सुख शांती येण्यासाठीही हा उपाय केला पाहिजे बघा। तो म्हणजे कोणता, तर ते भस्म असते होळीचे ते एका डबीमध्ये ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात ते भस्म टाका। त्यामुळे घरातील भांडण मिटतात आणि घरात सुखशांती होतात। तसेच तुमच्या घरात जर वाईट दृष्टी असेल, तर जर तुमची मुलं सारखं आजारी पडत असतील तर तुम्ही होलिकेचे भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाखाली ठेवा, त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा। त्यामुळे तुम्हाला हळूहळू फरक दिसू लागेल। तर इतकीच माहिती सांगायची होती। श्री स्वामी समर्थ।